पत्र. नाते बहिणीचे प्रेम. खेडेगावात राहणारी प्रणाली आणि तिची छोटी बहीण संजीवनी. आई वडील लहानपणीच दोघींना सोडून देवाघरी गेले असताना छोट्या बहिणीचं सर्व जबाबदारी प्रणालीवर असते. प्रणाली खेडेगावामध्ये एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका असते. जे काही थोडे मिळत त्यांच्या उदरनिर्वाह आणि संजीवनीचं शिक्षण चालत असते. प्रियवंदाचं आपल्या छोट्या बहिणींवर खूप प्रेम असतं. दोघींनाही एकमेकींशिवाय कोणी नसतं. संजीवनी आता 8वी पर्यंत गेलेली होती आणि तिला आता पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये जावं लागणार होतं. खेडेगावात फक्त 7वी पर्यंत शाळा होती. ती जवळ होती तेव्हा तिचं प्रणालीकडे लक्ष होतं, पण आता ती पुढील शिक्षणासाठी शहरात जाणार होती. तिला संजीवनीची काळजी लागून राहिली होती, कारण शहरातलं वातावरण गढूळ असतं असा तिचा ठाम मत आहे. संजीवनी दुसऱ्या दिवशी निघणार होती. तिलाही आपल्या ताईला सोडून जायचं मन होत नव्हतं. जाण्याचा दिवस उजडला. सगळी तयारी झाली होती. प्रणाली स्वतः तिला सोडायला जाणार होती आणि आता एक दिवस तिच्या बरोबर राहणार होती. दोघीजण सकाळी लवकर घरातून निघाल्या. दुपारपर्यंत शाळेच्या रहिवासी निवासस्थानी पोहोचल्या होत्या. तशी ती शाळा फक्त मुलींची होती, पण तरीही प्रणालीला काळजी लागलेली होती. दोघीजणी निवासस्थानी पोहोचल्यावर प्रणालीने सविस्तर माहिती काढली आणि राहण्याची सोय व्यवस्थित आहे की ते बघून घेतलं. संजीवनीचं सगळं सामान व्यवस्थित लावून दिलं. मग दोघींनी थोडासा आराम केला आणि शाळेचा आवार फिरून येऊ असं प्रणाली संजीवनीला बोलली आणि दोघी बाहेर पडल्या. शाळा छान प्रशस्त होती. शाळेचा आवार खूप सुंदर होता. शाळेत बगीचा होता. अगदी फुलांनी बाग बहरलेला होता. एकूण शाळेचं वातावरण खूप छान होतं. प्रणालीला शाळा खूप आवडली होती. तिने शाळेचा प्रवेश पत्राद्वारे केला होता, त्यामुळे शाळा कशी आहे हे तिला माहिती नव्हतं. रात्री दोघी जेवून लवकर झोपल्या. सकाळी लवकर उठायचं होतं. प्रणाली घरी जायला निघणार होती. तिथे तिची सर्व कामे खोळंबलेली होती. सकाळी दोघे लवकर उठल्या. सर्व सकाळच्या विधी आटोपल्या. जाण्यापूर्वी प्रणाली आपल्या बहिणीला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते. मी संजीवनीला आपल्या जवळ बसवते आणि तिला काही सूचना देते. संजीवनी, हे ठिकाण तुझ्यासाठी खूप अनोळखी आहे. इथे तुला अनेक मैत्रिणी भेटतील. काही चांगल्या असतील तर काही वाईट असतील. तुला इथे वेगवेगळ्या अनुभवायला मिळेल. अभ्यास खूप मन लावून कर. अनोळखी व्यक्तीशी जास्त बोलू नको. काही वाटलं तर तू तुझ्या शिक्षकांना सांग. मला अधूनमधून पत्र लिही. असं सांगून मी तिथून निघून येते. काही दिवस निघून जातात. संजीवनीचं काही पत्र येत नाही, म्हणून मी तिला पत्र लिहिते. प्रिया संजीवनी, तुला खूप आशीर्वाद. पण लिहिण्याचं कारण की तुझे पत्र नाही आले. तू कशी आहेस? ठीक आहेस ना? तुला सोडून मी कधी अशी राहिली नाही. तुझी खूप काळजी वाटते. तुझं कसं चालू आहे? शाळेत सगळं ठीक आहे ना? तुझा अभ्यास कसा चालू आहे? बघ, मी किती प्रश्न तुला करत आहे. रागावू नकोस. तुला माहिती आहे तुझी ताई तुझ्यावर किती जीव लावते. येताना मी तुला काही सूचना केल्या होत्या, त्याप्रमाणे तू करतेस ना? पुन्हा तुला मी लिहून पाठवते, त्याचप्रमाणे तू सर्व करायचं आहे. मी हे तुला का सांगते हे तुला माहिती आहे. जे माझ्याबरोबर झालं ते तुझ्याबरोबर घडायला नको. संजीवनी, हे जग खूप वाईट आहे. इथे कोण कसा आहे हे आपण ठरवू शकत नाही, पण आपण काळजी घ्यायला हवी. पटतं ना तुला मी काय सांगते? अनोळखी व्यक्तीशी तू संवाद करू नको. कोणी काही दिले तर तू ते घेऊ नकोस. ज्या मुली स्वभावाने चांगल्या आहेत त्यांच्याशी तू मैत्री कर. कोणाबरोबर कुठे जाऊ नकोस. शिक्षकांविरुद्ध सुद्धा तू जाऊ नकोस. शिक्षकांशी सुद्धा तू 4 हात लांब राहा. अभ्यास तू मन लावून कर. हल्ली शिक्षक सुद्धा मुलीचा गैरफायदा घेऊ लागले आहेत. तू जरा सांभाळून राहा. बाहेर कुठे गेलीस तर आजूबाजूला नीट बघ. निरीक्षण कर. अनोळखी व्यक्ती तुझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करेल. तू बोलू नकोस. संजीवनी, तू खूप भोळी आहेस. कोणी काही बोलेल की तू लगेच विश्वास ठेवतेस, तर तसं तू करू नकोस. एकटी कुठे जाऊ नकोस. तुझ्या शाळेत कराटे क्लास आहेत, ते तू शिकून घे. कधी पण ते तुला उपयोगी पडेल. खूप छान अभ्यास कर आणि परीक्षेत पास हो. खूप मोठी हो. तूच जीवन. मी जे सांगितले आहे ते तू जरूर कर. बस, मी माझे पत्र पूर्ण करते. काळजी घे. तुझी ताई, प्रणाली. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते.
तर आजची ही पत्र स्वरूपातील कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.